नमस्कार, मी मुग्धा तुमचं स्वागत करते सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये. आज आपल्यासोबत आहे इंद्रजा या चित्रपटाची टीम. नमस्कार, कसे आहात? ओके, सर्वात आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल, या चित्रपटात या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला असं काय आवडलं, काय वेगळं वाटलं की तुम्ही तेव्हा डिसाईड केलं की हा चित्रपट प्रोड्यूस करावा? ऍक्च्युली गुप्तधन बोललंय की सगळ्यांचा जवळचा विषय असतो, पैसा कोणाला नको असतो असं होतं. तर ते बऱ्याच वेळा न्यूज मध्ये पाहतो किंवा तुम्ही याला मोबाईलला सर्च पण करा की गुप्तधनासाठी किती वेगवेगळ्या प्रकारे लोक प्रयत्न करतात, त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या थराला जातात. बोलले की आपण आपल्या मार्फत सांगूया की बाबा तुम्ही हे चुकीचं करताय, योग्य वेळेने जा, आम्ही सांगतो तो तुम्हाला, म्हणून हा अट्टहास. ओके, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही हा चित्रपट लिहिलाय, सो ह्या कॉन्सेप्ट मागची स्टोरी काय, तुम्हाला कॉन्सेप्ट कशी सुचली? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच सांगितले आधी की कोणाला पैसे नको आहेत, सगळ्यांना हवे आहेत आणि ते अकूत धन पाहिजे, थोडं नाही अकूत खूप पाहिजे. जी एक माणसाची वृत्ती आहे की थोडं त्याने मन भागत नाही, त्याला खूप पाहिजे. तर मी बऱ्याचदा बोललोय की ही खरी गोष्ट मला सुचली वीरप्पन मेल्यावर, की एवढी 20 वर्ष त्याने जंगलात राहिलं, तस्करी केली हस्तिदंतांची किंवा चंदनाची, नंतर त्याने किडनॅपिंग केलं, एवढे पैसे ठेवले कुठं? आहे की नाही? मेल्यावर तर बरं तो जंगलात राहायचा, त्यामुळे कधी बँकेत असे बॅग वगैरे घेऊन आलाय माणूस त्याचा, कधी हे शक्य नाहीये. मग मला असं वाटलं की त्याने ते पैसे सोन्यामध्ये कन्व्हर्ट केले आणि ठेवलं सोनं, आणि तो 3 राज्यांच्या जंगलामध्ये राहायचा, कधी तामिळनाडूत, कधी केरळात, कधी कर्नाटकात. तर तो इकडं काय केलं की दुसऱ्या जंगलात जायचा, त्यामुळे मग तिकडच्या सरकारच्या ह्याच्यात जायचा ना, महाराष्ट्र सरकार किंवा केरळ कर्नाटक सरकार त्यांच्या हद्दीतच. तर त्याची गंमतच ही होती की इकडं काय कांड केलं की दुसऱ्या जंगलात जायचं. मग तिकडे अशा जागोजागी त्याने त्याचं ते धन ठेवलेलं असावं असं मला वाटलं. आणि तो मरून गेल्यावर मग त्या धनाचं काय झालं, कोणी शोधायचा प्रयत्न केला का, किंवा प्रयत्न केल्यावर काय त्याला मिळालं त्याच्या बदल्यात, हा बेसिक थॉट होता. पण त्याच्यानंतर जसं आजूबाजूला आपण बघतो की गुप्तधनासाठी किंवा पैशाच्या पावसासाठी बळी घेतले जातात लोकांचे, कुठल्याही अशा गोष्टीवर विश्वास ठेवला जातो. म्हणून मी ह्याला थोडस ह्याच्यामध्ये गेलो, थोडं पुराणात गेलो की गुप्तधन कधी होतं. मुळात आपल्या पण वडिलोपार्जित कधी कधी वाड्यामध्ये किंवा घरांमध्ये ते धन सापडतं, तर त्याला गुप्तधन का म्हणतात बरं? ते चांगलं की वाईट? अचानक मिळालेलं घबाड हे म्हणतात की काहीतरी बळी घेऊनच जातं. तर ती जी लहानपणापासून ऐकलेली गोष्ट होती ना की गुप्तधन हाक मारतं, येऊ का असं म्हणतं, तर त्याला जर उत्तर दिलं ये, तर तो त्याला घेऊन जातं. त्याला खूप चाणक्षपणे उत्तर द्यायला लागत असतं, कारण ते त्या बदल्यात काहीतरी मागत असतं. तर हे कधीतरी आजीकडून, कधीतरी कोणाकडून ऐकलेली गोष्ट आहे. मग ती आणि ही असं मिक्सचर केलं मी त्याच्यात थोडस त्याच्या. आणि ही गोष्ट पण अशी जुन्या काळात घडत नाही, याला रेफरन्स जुना आहे पण घडते आजच, आजच्या काळात घडते. हा असं सगळा त्याच्यामध्ये प्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला गोष्टीमध्ये पुरातन काळ दिसेल, कुबेर दिसेल, यक्ष दिसेल, यक्षिणी दिसेल, त्याच्यानंतर क्रांतिकारक दिसतील, ब्रिटिश कालखंड दिसेल, जंगल दिसेल, आदिवासी दिसतील, एखादं राजेशाही घराणं दिसेल, तर तिथून तर अगदी आजची जी जंजेड आहेत ती पोरं पण दिसतील. पूर्ण असा ग्राफ आहे या सिनेमामध्ये. असं कुठलं इन्स्पिरेशन आहे का या स्टोरी मागे? कुठून इन्स्पायर्ड झाल्या तुम्ही हे लिहायला? नाही, आता इन्स्पायर्ड मुळातच मी लेखक व्हायला कधीतरी इन्स्पिरेशन मध्ये आलो असेल. लेखक झाल्यावर आपलं कामच आहे की कोणाला गोष्ट हवी आहे का, तर गोष्ट माझ्याकडे ही पण आहे,
या बजेटची ही आहे, या जॉनरची ही गोष्ट आहे. तर गोष्टी माझ्याकडे अजून पण खूप आहेत. इन्स्पिरेशन म्हणाल तर मला गदी मांडगुळकरांकडून मिळालेलं आहे. मी लहान असताना शाळेमध्ये एक धडा होता, औंधचे दिवस म्हणून त्यांचा, आणि त्यांचं जे चरित्र आहे की ऊन पाऊस, ऊन सावली किंवा ऊन पाऊस असं आहे त्याच्यात. तर एक साध्या घरातला मुलगा, त्याला टाकीत जायचं होतं. टाकीत आधी टाकी म्हणायचे, सिनेमा टॉकीजला टाकी म्हणायचे. ज्यावेळेस तिकडे औंधचा राजा त्यांच्याकडे आला वर्गामध्ये, तर विचारायला लागला की बोल, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं. तर त्यावेळेस गदी माडगुळकर उठले आणि म्हणले, मला टाकीत जायचंय, म्हणजे मला सिनेमा क्षेत्रात जायचंय. आणि मग माझ्या पण लहान असताना ते मनात कुठेतरी बसलं की अरे, तो पण लहान होता, गावाकडचा होता, आणि मग तो सिनेमा क्षेत्रात गेला आणि एक पुढे नाव कमवलं. तर मग मी पण करू शकतो ते. म्हणून मी 8वी मध्ये असताना एक नाटक लिहिलं होतं, छोटस दारूबंदीवरचं नाटक लिहिलं होतं. आणि मी ते मोठ्या भावाला दाखवलं, म्हटलं हे बघ मी लिहिले. तर तो त्या विश्वासच बसेना. तो म्हणतो हे तू सरांकडून लिहून घेतला असेल, गुरुजींकडून. आणि त्याच वेळेस वाटलं की म्हणजे मी लिहू शकतो. तर मी थोडासा वेगळा समजायला लागलो. आपण लेखक आहे, आपण थोडंसं यांच्यापेक्षा वेगळं आहे. तर हे इन्स्पिरेशन खरं लिखाणाचं तिथून आहे. त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या जॉनरच्या पण सिनेमा लिहिले मी. हा लेटेस्ट म्हणजे सगळ्याचा अर्क, म्हणजे ही काळी दाढी होती तिथून तर ही आता सफेद झालीये पर्यंतचा सगळा त्याच्यामध्ये परामर्श ह्या सिनेमात आहे. ओके, सो आपण बघितलं की सगळे कलाकार मराठी आहात, तुम्ही स्वतः मराठी आहात, पण चित्रपट हा हिंदीमध्ये आहे. सो काय असं स्पेसिफिक रिझन आहे हिंदीमध्ये लिहायला? हा, आतापर्यंत मी सिनेमे केले, मराठीतच केले. अजूनही म्हणजे आता हा सिनेमा हिंदी केला म्हणजे आता त्याला हिंदीमध्येच करूया असंही काही नाही. पुन्हा मराठी पण सिनेमा करायचेत, हिंदी करायचेत. आणि मला तर वाटते की आम्ही बॉलिवूड, हॉलिवूडची पण एखादी फिल्म करावी. का करू नये? जर आपल्याला असं वाटलं की आपल्याकडचं कल्चर मोठ्या कॅनव्हासवर जावं, अजून मोठ्या कॅनव्हासवर जावं, आपण ते करावं. तर पर्टिक्युलर म्हणजे आता समजा गोष्टीचा आवाका बघता कुठली गोष्ट कुठल्या कॅनव्हासवर जायला हवी ह्याचा विचार केला आणि म्हटलं ही गोष्ट मोठ्या कॅनव्हासवर जायला हवी, ह्या गोष्टीला मोठा ऑडियन्स आहे. आणि म्हणून खरं तर आम्ही म्हटलं की चला आपण हिंदीत करूया. आणि मुळातच या देशामध्ये हिंदी भाषा जी आपली राष्ट्रभाषा आहे, ती राष्ट्रभाषा सुद्धा राष्ट्रभाषा राहण्यासाठी मराठी कारणीभूत आहे. का तर या देशाचा एक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यावेळेस स्वराज्य स्थापन केलं की ही भूमी आमची आहे आणि इथे राज्य आमचं असेल, आणि म्हणून परकीय आक्रमण त्याच्यानंतर परतवून लावली. आणि म्हणून आजही आपण कुठल्याही राज्याची भाषा टिकली म्हणजे राजस्थानात राजस्थानी टिकली, इकडे महाराष्ट्रात मराठी टिकली, किंवा उत्तरेत हिंदी टिकली, दक्षिणेत दाक्षिणात्य भाषा तमिळ तेलुगू ह्या टिकल्या. याला कारणीभूत पण आपलाच राजा आहे. आणि त्या राजाच्या महाराष्ट्रामधली भाषा, तिच्यामध्ये जी काही रत्न जन्माला आली, म्हणजे मुळातच दादासाहेब फाळकेंनी सिनेमा इंडस्ट्रीचा पाया घातला. त्याच्यानंतर व्ही शांतारामांनी हिंदी फिल्म केल्या, मोठ्याच्या मोठ्या, भरपूर बजेट असलेल्या आणि भरपूर पैसे कमावलेल्या फिल्म. मध्यंतरीच्या काळात पुन्हा मराठी माणसांनी काही सिनेमे केले हिंदी, पण ते काही तुरळकच. म्हणजे आत्ता आपण बघतो की काही मराठी दिग्दर्शक हिंदीत काम करतात, की जसं लक्ष्मण उतेकर असतील किंवा रितेश देशमुख साहेब असतील, आणखीन काही होतकरू आहेत की ज्यांनी चांगलं काम केलंय. तर मग असं असताना आपण जर वाटलं आपल्याला की हिंदी भाषेत सिनेमा करूया तर करूया. हा व्यवसाय शेवटी, पुन्हा अस्मिता तर आहेच आहे मराठी, पण हा व्यवसाय पण आहे, याला पैसे लागतात. आणि हा जर प्रदर्शित केला तर यातून पैसे येतात, हा व्यवसाय पण आहे, वाढ होईल, हाच त्याच्या मागचा दृष्टिकोन होता, बाकी काही नाही. चांगलंय. सो मला तुम्हाला तिघांना विचारायला आवडेल की तुम्ही या चित्रपटाला म्युझिक दिलंय,
सो कसं होतं प्रोसेस? प्रोसेस अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर उदयदादा पहिलेपासून प्रोसेसमध्ये होता, बिकॉज उदयदादाने बॅकग्राऊंड केलं. तर उदयदादा बॅकग्राऊंड केल्यानंतर म्हणजे मला असं वाटतं की जग्गीदादाने पिक्चरच मला तेव्हा सांगितलं की अर्धा पिक्चर शूट झालेला आहे आणि आता गाणं करायचं आहे. सो मी सरळ सांगतो, मी नशीबवान आहे, मला आयतं ताट वाढलेलं होतं आणि या फ्रेम्स आहेत, हे कल्चर्ड आहे आणि असं गाणं आहे. आणि मग त्यानंतर पण मग उदयदासोबत सगळ्यांसोबत चर्चा झाली आणि माझ्यासमोर सरळ सरळ परत लिरिक्स आल्या. मी आता तेच बोललो की योगेशनी पण जी काही लिरिक्स लिहिले आहेत ना, ही थाटणी नॉर्मल लिरिक्सची थाटणी नाही, ही सरळ सरळ म्हणजे नॉर्मल सॉन्ग नाही आहे ना, ज्याच्यामध्ये पूर्ण आपल्या पिक्चरचा सारांश येतोय, झिस्ट येतोय की देख सूर्यग्रास बला लौटा 12वां साल है, यक्षधन का दान देगा निर्मल जो प्राण है. म्हणजे हे लिरिक्स नॉर्मल नाहीये. आता म्हणजे आतापर्यंत कुठल्या गाण्यात याच्यातले कुठल्या एक शब्दही नाही आलेला. सो मी इम्प्रेस्ड झालो, ज्याला ऑलरेडी ज्या रिदमलाच म्हणजे लिरिक्सलाच रिदम आहे, तर मग ते वाचता 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 आपली लय घेऊन येतात आणि मग ती प्रोसेस एन्जॉय करणं आपोआप सुरू झाला की त्याच्यामध्ये आपसुकच मजा आहे. मग आपसुक काहीतरी चाल सुचली, चाल सुचल्यानंतर म्हटलं नाही इथे काहीतरी असं यार दमदार आवाज चाहिए यार. दमदार आवाज तो हमारी दीदी है सुवर्णाताई, अँड सो तिचा आवाज ऐकवला सगळ्यांना आवडला आणि इतकं सुंदर क्राफ्ट केलंय त्याचं, म्हणजे अरेंजमेंट आणि प्रोग्रामिंग उदयदादानी. सो उसके ऊपर 4 चांद लग गए. सो इट्स अ प्रोसेस. आम्ही एन्जॉय केलं सगळ्यांनी. तुम्हाला काय बोलायची? सगळं बोललंच आहे गौरव. एवढं सुंदर गाणं त्यांनी केलंय, म्हणजे कंपोज केलंय आणि त्याचा आवाजही किती सुंदर. आणि आम्ही दोघांचा आवाज एकत्र आलंय आणि आपल्या वेगळ्या वेगळ्या रंगाने आलंय, पण चांगलं वाटतंय, एकदम ब्लेंड होतंय. आणि दुसरं, फिल्म इज ऑल्सो व्हेरी ब्यूटिफुल अँड गाना और फिल्म इतने अच्छे से मतलब मिलके जो उसमें टाइटल सॉन्ग में जो उसका वाइब है, तो मुझे लगता है कि सबको 24 तारीख को जाके जरूर देखना भी है और हमारा गाना सुनना है जरूर. थिएटर्स में. कुछ ऐसे डिफिकल्टीज आई ये सॉन्ग करने में? डिफिकल्टी बस हमारी शुरुआत में जब हम कॉम्पोजिशन हो रहा था तो सबसे पहले मुझे फोन आया था कि क्या आप सी शार्प में गाएंगे, वो टेक्निकल जो काळी एक वर गायचं असं मला तो बोलला. तर म्हटलं की काळी एक वर होईल, मग तो बोलला नाही डी वर पण होऊ शकतो, कारण मी थोडं असं उंच गातो. तर त्यांनी उंच घाललंय आणि मी माझं बेस व्हायचं आहे, पण किती सुंदर ते ब्लेंड झालंय. म्हणजे जेव्हा तो स्टार्टर्स होतं द फर्स्ट लाईन, कोणी मला विचारलं विच इज युअर फेवरेट लाईन, आय थिंक ऑल द लाईन्स आर व्हेरी व्हेरी फेवरेट बिकॉज एव्हरी लाईन हॅज इट्स ओन कलर. तर मला खूपच आवडलं आणि त्याची कॉम्पोजिशनही खूप चांगली आहे, हुक लाईन चांगली आहे आणि अरेंजमेंट एवढं चांगलं केलं आहे उदय सरांनी. तर मला अतिशय आनंद वाटतोय आता या गाणं गाल्यानंतर. तुम्हाला काय म्हणायचं? एवढं तुमचं कौतुक होत आहे का? खरंच दोघांना थँक्यू. ॲक्च्युली हो, थँक्यू. ही फिल्म म्हणजे मला जागेश्वरजींनी दिली, जी नाही बोलत, जागेश्वरनी दिली. हो. तर म्हणजे त्याचा हट्ट होता. जेव्हा म्हणजे जागेश्वरने मला असं सांगितलं, जेव्हा आम्ही स्टोरीला बसलो, जेव्हा आम्ही सीन लिहिले, मी 100 वेळा म्हणजे सगळ्यांना हेच सांगत होतं की ही फिल्म माझा दादा करणार, म्हणजे उदय दादा करणार. तो मला दादा बोलतो. आणि फिल्म शूटला जायच्या अगोदरच माझ्याकडे आली होती. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की दादा ही फिल्म तुम्ही करताय. मग त्याच्यासाठी एक डान्सचं एक हे होतं छोटंसं, तर ते मी त्यांना करून दिलं, कारण की तिथे एक डान्स आहे एक, तर ते करून दिलं. तर ते सगळ्यांना आवडलं. म्हणजे नंतर मग ह्यांनी हो म्हणाले. मग त्याच्यानंतर जेव्हा फिल्म शूट झाली तेव्हा फर्स्ट कट मला दाखवलं, तर मला टेन्शन आलं ॲक्च्युली. म्हणजे जेव्हा स्टोरी सांगितली तेव्हा मला एवढं वाटलं नव्हतं की एवढं भव्य मूवी असेल, पण जेव्हा मी फर्स्ट कट पाहिलं ना तर ते खूपच भव्य होतं. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे मी सांगितलं की बेस्ट कास्टिंग हे आहे. म्हणजे सॉरी मला कास्टिंग डिरेक्टरचं नाव नाही माहिती, बेस्ट कास्टिंग. म्हणजे असं वाटतं की हा तोच व्यक्ती आहे. म्हणजे सूर्य बांदल सरकार बघितलं तर तो सूर्य बांदल सरकारच आहे.
जोगन बघितलं तर जोगनच आहे, मग भवानी सेना तर भवानी सेनाच आहे. म्हणजे कुठलाच रिप्लिका नाही. तर मला टेन्शन आलं की यात म्हणजे एवढे चांगले कॅरेक्टर्स आहेत, तर त्यांना जर माझ्याकडून जराही मिस्टेक झाली तर ते एवढं चांगलं भव्य कॅरेक्टर उभे राहिलेले आहेत ते खाली पडतील. त्यामुळे खूप मेहनत केली ह्या पिक्चरमध्ये. म्हणजे ह्यांना सांगितलेलं आहे हे बोलत सर कधी होतील, 2 दिवस द्यावं अजून, असे मी दिवस मागून घेतलेत आणि मनापासून केलंय. कदाचित खरंच तुम्हाला आवडेल हे फिल्म. चांगलं आहे. तुम्हाला सगळ्यांनाच विचारायला आवडेल की IMDb वर 2nd रँक आलाय तुम्हाला, त्याबद्दल काय म्हणायचं? म्हणजे बरोबर. प्रत्येक आर्टिस्टचं स्वप्न असतं IMDb वर. एक तर म्हणजे जेव्हा मला विचारणं गेलं खूप 1-2 वर्ष अगोदर की यार तुझं अकाउंट आहे का, तर IMDb वर तर नाही, म्हणजे माहीत नाही. मग मी सर्च मारलं तर ते जुने पिक्चर्स होते माझे काही, पण तसं हे नाही. म्हणजे पण जेव्हा ह्यांनी आता आम्हाला ते एक शेअर केलं स्क्रीनशॉट की IMDb वर 2nd आहोत आपण रनिंगमध्ये, तर एवढा आनंद झाला ना की, कारण की इथे हे जे प्लॅटफॉर्म आहे ना, इथे म्हणजे आपण म्हणतो ना थोडंसं प्रमोशन करून वरती आणा, म्हणजे 10चं आहे तर बाबा थोडेसे वरती आणायला आपण हे करतो, हे ते प्लॅटफॉर्म नाही, हे ओरिजिनल प्लॅटफॉर्म आहे. आणि तिथे 2nd नंबरला आहोत आम्ही, तर खूपच बरं आहे. म्हणजे खूपच आम्ही म्हणतो ना असं, येस काहीतरी जिंकलो आम्ही असं. तुम्हाला ऍज अ प्रोड्युसर असं वाटलेलं प्रोड्यूस करायच्या आधी की असं काहीतरी आपल्याबरोबर घडणार आहे, 2nd रँक? अपेक्षा तर होती, कारण की कोविड नंतरच आहे ना क्रायटेरिया चेंज झाला. पहिला जो पब्लिक होता ना त्यांना वेल पॉलिश ऍक्टर्स सगळे म्हणजे हिरो हिरोईन हे बघून थिएटरला जायचे. पण याच्यानंतर आहे ना पब्लिक असं चोखंद झालंय की तुम्ही त्यांना काय देताय, जर चांगलं आहे तरच ते थिएटरला येतात, अदरवाईज येत नाही. हे आम्हाला माहिती होतं, आम्ही तेवढी म्हणजे थोडीशी तयारी पण होते की काय आपल्याला करायचे. म्हणून याच्यावर प्रत्येक एक सीनवर खूप वर्क केलंय आणि महत्वाचं ह्याचा आनंद आहेच. आता सरांनी सांगितलं की आम्ही एवढे वेळ पाहिलंय, एवढं वर्क केलंय त्याच्यावर, पण ट्रेलर 2 वेळा आपण प्ले केला, त्याच्यानंतर पण 3री वेळ इच्छा होती का, तर हे ह्या व्यक्तीमुळे की जे BGM आहे अफलातून आहे. ऑलमोस्ट काय होतं की कोणत्याही मूवीमध्ये 70 ते 80% डायलॉग असतात आणि BGM साठी थोडस चान्स असतो, पण आम्ही यांना फुल स्वातंत्र्य दिलं. आम्ही डायलॉगच आमचे कमी केलेत, पण डायलॉग कमी आहेत, पण ते जेव्हा रिलीज व्हाल तेव्हा प्रत्येक लाईन ही आमची व्हायरल झालेली असेल, एवढं सरांचं काम आहे त्याच्यात. सगळ्यांनी टेक्निकली, आकाश सर नाही येत आता, फ्रेमिंग अप्रतिम. म्हणजे मी टेक्निकली नाही किंवा काय नाही, आपण असं नॉर्मल याच्यामध्ये आलो. गाण्याविषयी बोलायचं तर सरांना भेटलो, त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये दिले. नंतर आम्ही बोललो की हे हॉरर आहे आपलं, तर थोडंसं आपल्याला आवाज वेगळा पाहिजे. मग त्यांना आम्ही रेफरन्स कोणाचा, तुम्ही गेस करा कोणाचा रेफरन्स दिला असेल की आम्हाला लेडीजचा या लेवलचा आवाज पाहिजे. हे मोठी गोष्ट आहे. सुलोचना दीदींचा रेफरन्स दिला की त्या लेवलचा थोडीशी खराश पाहिजे ह्याच्यामध्ये आवाजामध्ये, की म्हणजे आम्ही मायक्रो लेवलला सगळ्यांनीच काम केलेलं आहे, सांगायचा हेतू. त्यांनी ते शोधून काढला आवाज, आणि जे काय आहे हे पूर्ण टीम वर्क आहे. याने 101%, यांनी 110, त्यांनी 120, त्यांनी 140, असा ग्राफ वाढत गेला. आणि आता पिक्चर जो समोर येतोय तो 24ला बघायलाच नक्कीच. तुम्हाला या विषयी काय बोलायचं आहे? मूळ प्रश्न असा होता की IMDb वर तुम्ही 2ऱ्या नंबरवर आहात. ते तुम्ही बोललाच आहेत, किंवा मी पण सांगतो की कारण आम्ही एकत्रच होतो. पहिल्या रँकला, म्हणजे ही रँक ही ह्याची नाही हा, ही येणाऱ्या सिनेमांच्या जी लोकप्रियता आहे त्याच्या बेस्ड आहे ती ट्रेंडिंग मध्ये. आणि वर आहे टॉक्सिक, त्याच्यानंतर इंद्रजाल, त्याच्यानंतर काहीतरी रफ्तार आणि 2-3 असे सिनेमे.
तर महेशला PR कडून फोन आला, मार्केटिंग जे आमचे करतात, की अरे असं असं झालंय. म्हटलं थांब मला बघू दे. मी बघितलं, म्हटलं अरे चुकून बिकून झालं असेल की काय, म्हणून 1-2 मित्रांना पाठवलं, म्हटलं रिफ्रेश करून बघा रे. अरे त्याच्यामध्ये यश टॉक्सिक, तिथं कुठे इंद्रजाल आपलं. पण हे आमची त्याच्या आधी टीजर आला होता. टीजर आम्ही प्रॉपर मार्केटिंग केलंय त्याचं. म्हणजे जरी आपण मराठी माणसं असलो तरी धंद्याचं ज्ञान आहे, किंवा भले एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही ना, तिथे एक्सपर्ट नेमा. म्हणून आम्ही मार्केटिंग आणि ह्या गोष्टी केल्या. तर ज्या हिंदीतली काही आता माध्यमं आहेत, म्हणजे इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, सोशल मीडिया असेल, तिकडून ते पसरवलं आणि त्याच्या ज्या इमेजेस आहेत ते बघून क्युरियोसिटी वाढली की हे काय. आणि म्हणून हे सिनेमा येणारे ह्याच्यासाठी ते हे पडलं त्याला, आम्हाला त्या रँकमध्ये आलो. आणि नंतर 2-3 दिवसांनी नंतर मी ते पिनच करून ठेवलं की सारखं बघायचं. 16%, आता 2% वर आलोय आपण अजून, म्हटलं अजून. आणि आमच्या नंतरची जी फिल्म आहे ना, ती आमच्यापासून 10% फरक आहे. टॉक्सिक आमच्यापासून थोडा पुढे, पण टॉक्सिक नंतर येणारे ऑगस्टमध्ये, आम्ही त्याच्या आधी जुलैमध्ये येणार आहे. तसं बघितलं तर मग येणाऱ्या तारखेनुसार तर आम्हीच आहे पहिल्याला. आणि खूप आनंद वाटला. जर मला असं वाटलं की हे राहिलं ना, तर ज्या हेतूने आम्ही सिनेमा केलाय तो 101% सक्सेसफुल होणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना आता प्रेक्षकांकडेच बघतो. मराठी माणसाने हिंदी सिनेमा केलाय, पण त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता नाही, कुठलंही दारिद्र्य नाही, किंवा मी रडून रडून तुम्ही माझ्या सिनेमाला या, मी घरदार विकलंय, मी अमुक केले, काही सांगणार नाही. हे आम्ही याच्यातलं ज्ञान घेतलं, याच्यात शिकलो, याच्यातला अनुभव घेतला आणि आम्हाला असं वाटलं की आपली कल्चर, आपलं कल्चर, आपली संस्कृती, आपल्या मराठी मातीतल्या असलेल्या गोष्टी नॅशनल लेवलला गेल्या पाहिजेत, म्हणून आम्ही हा सिनेमा केलाय. त्यामुळे आमच्या सोबतच तुमची सुद्धा जबाबदारी आहे की आमच्या मागे उभं राहा. तुम्ही सिनेमा बघा, बघितल्यावर तुम्हाला जर वाईट वाटलं तर वाईट बोला, चांगला वाटलं तर चांगलं बोला आणि मजा करा. एवढंच म्हणतोय. 24 तारखेला आपण भेटूया सिनेमामध्ये. सर, सगळ्यांनी थिएटरला जाऊन सिनेमा बघा, सगळ्यांनी गाणं ऐका, व्हिज्युअल्सचा एन्जॉय घ्या, स्टोरीचा एन्जॉय करा आणि सगळ्यांची जी मेहनत आहे त्याला योग्य फळ द्या. सभी बोल चुके हैं. प्लीज गो 24 जुलाई आणि पहा इंद्रजाल. बहुत ही सुंदर मूवी है और इतनी सारी मेहनत की है, बाप रे कितना डिटेल में सब काम हुआ है एंड आई एम सो हैप्पी. बैकग्राउंड भी बहुत अच्छा है. सो प्लीज प्लीज गो एंड वॉच इंद्रजाल. इथे सगळ्या माणसाने ना काम केलंय, काम संपवलं नाही. हे ह्या पिक्चरचं एक खूप मोठं हे आहे अचिव्हमेंट. तर तुम्ही ह्या अचिव्हमेंटला 24 तारखेला आम्हाला प्लीज दाद द्या. थँक्यू. सगळ्यांना एकच विनंती राहील की एकच त्रास घ्यायचा, फक्त थिएटर पर्यंत यायचं आहे. मनोरंजनाची जबाबदारी ती आमची राहील. सगळ्यांचं परिपूर्ण मनोरंजनाचं पूर्ण पॅकेज घेऊन येतोय 24 तारखेला. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा इंद्रजालसाठी. थँक्यू.